आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। अंबू, जरा बोलायचं होतं। अरे मग बोल की अण्णा दादा। अंबू, आता तू सासरी जाणार, इथं तुझ्यासाठी म्या होतो, पण आता तिथं समजण्यासाठी तुला उभं राहायचंय। तुझं जग म्हणजे फक्त म्या आणि माझं जग म्हणजे तू होतीस, पण आता तसं नसणार आहे। आता तुझ्या सासरच्या समध्या माणसानं तुला सामावून घ्यायचंय। आता तू माझी फक्त बहीण नाहीयेस, तर राघवची बायको, नाना आत्यांची सून आहेस। उद्या तुझा राघवचा संसार फुलला तर आई देखील होशील, आणि ते प्रत्येक नातं तुला तेवढ्याच मायेनं आपुलकीला जपायचं, एवढं लक्षात ठेव। जसं इंद्रधनुष्यात 7चे 7 रंग महत्वाचे असतात, तसंच नात्यात बी असते। कुठलं बी नातं छोटं मोठं असं नसते, प्रत्येक नातं महत्वाचं असते आणि ते जपायचं असते। कधी तुझ्या कर्तव्यात कमी पडू नकोस। हे दोन्ही बी घर सरस्वती आत्यानं तेवढंच मायेनं आणि प्रेमानं जपले, त्याची वीण अजून घट्ट कर। अण्णा दादा, मी माझ्या कर्तव्यात कवच कसूर करणार नाही। मला खात्री। अंबू, राघवचा तुझ्यावर जीव आहे, त्याला कधी दुखवू नकस। त्याची मान खाली जाईल असं कधी वागू नकस। राघवचं आणि तुझं नातं फक्त नवरा बायकोचं नाहीये, तर कधी मैत्रीचं, कधी आई लेकाचं, तर कधी बाप मुलीचं असणार आहे। आणि ते प्रत्येक नातं तेवढंच प्रामाणिकपणे तुला जपता आलं पाहिजे। सुखाचा संसार कर राघव। काळजी घे, सांभाळ माझ्या अंबूला। चला, राघव, अंबिका, आऊचा आशीर्वाद घ्या। होय। औक्षवंत व्हा। मामा मामीच्या पाया पडा। मामा, अक्षवंत व्हा। अखंड सौभाग्यवती भव। अंबू, अगं जया, तुम्ही आता कसलीच काळजी करू नका। अंबू आता आमची जबाबदारी आहे, तिला काही बी कमी पडणार नाही। बरं, येतो। जया, चल। अण्णा दादा, अण्णा दादा, अंबू, अण्णा दादा। जया, जया, जाऊ दे तिला। अरे ती गावातच आहे, कुठं लांब गेली काय ती?
तुला कवा भेटावंसं वाटेल तेव्हा जाऊन भेट घे. तर आता तिला सुखानं जाऊ दे. अंबू, चल बा. जा. चल बाळा, चल. अहो, तुम्हाला आवडते म्हणून ही मिठाई पाठवली आहे जयानं. घ्या. नाही, नको मला. अहो, खाऊन तरी बघा. नाही असं सांगितलंय एकदा मी. कळते ना? नको मला. बघू काय मिठाई पाठवली ती. ही वय कसली मिठाई. ही स्पेशल मिठाई आहे वय. ना चव ना ढव. आणि ही कापड पाठवलेत होय. काय पण रंग आहेत त्या कापडाचे. आमच्या घरातले नोकर बी असले रंग घालत नाहीत. कसली कापड आहेत ती. आणि जयदेवाने हे समजा आमच्या रंगरावला पाठवले. वय का आत्याबाई? अहो मग तुम्ही द्यायच्या होत्या भारीतल्या वस्तू. कोणी नग म्हणलं होतं? बोलल्या मध्ये बोलल्या. बोलायला लागतंय आणि बोलायच्या आधी तसं करायला लागतंय. तुम्ही काय घातलं अंबिकाच्या ओटीत? आणि राघव तर तुमचा लाडका भाचा आहे ना. मग त्याला काय दिलं तुम्ही लग्नात? आता माझं जे काय हाय ते समजा राघवच आहे की. एवढं काय द्यायला पाहिजे. होय का? आमच्या आंबूचं बी तसंच आहे. तरी पण जयाने दिलं ना समद्यासनी काहीतरी प्रेमानं. पण काय आमच्या जयाला माणसांची किंमत आहे आणि तुम्हाला फक्त वस्तूंची. ज्या दिवशी माणसांची किंमत करायला शिकाल ना त्या दिवशी बरोबरी करायची आमच्याशी. हा, तुमच्याशी बरोबरी करायची. एवढे बी दिवस आमचे वाईट आले नाहीत अजून. हे वाईट दिवस. मामी, मामी मी पाया पडतो तुझ्या. हा, तू तरी शांत बस ग. तू आत्याला काय बोलू नकोस. जाऊ दे का अंबिका, तू कशाला यांच्यामध्ये पडायला लागली आहेस? त्यांचं ते बघून घेतील काय करायचंय ते. आणि तसं पण सुनंदा आत्याचं तोंड बंद करायला विनीता मामी सारख्याच बाईची गरज आहे काय? आतापर्यंत बायकोच्या पत्राला बांधलेला होतास. आता त्यांच्या माहेरच्यांची बी बाजू घ्यायला लागलायस. बघ रे बाबा रंगराव, एक दिवस तुला बी हाताला धरून बाहेर काढल ही बया. सुने, रंगराव, अरे आपण वयानं मोठं, त्यात तू मानाने बी मोठा आहे. वर पिता झालं गेलं विसरून जा. अरे जया तुझी लय आठवण काढत होता. तुला जेवणाचा डबाच घेऊन इकडे येणार होता. पण आला तर नाही ना. मी सांगितलं होतं त्याला जाऊ नको म्हणून. कारण हिथं त्यो आला की परत तुझ्या तोंडाचा पट्टा चालू होणार. आणि जयाचा अपमान झालेला मला सहन झाला नसता म्हणून मीच त्याला जाऊ नको म्हटलं. आता नाना, अहो तुम्हाला तर चांगलंच माहितीये की अण्णादादाच्या मनात तुमच्याविषयी किती आदर आहे. मी हे समजा काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. त्या दिवशी जे काही बी झालं ते चुकून झालं.
तुमचा अपमान करावा असं त्याला स्वप्नात बी वाटणार नाही हो. तुम्ही आमचे काका नाही तर वडिलांसारखे आहात. मग असं वडिलांना कोणी मुद्दाम करेल काय? सून म्हणून नाही, तुमची मुलगी म्हणून तुम्हाला विनंती करतो. मोठ्या मनानं माझ्या अण्णादादाला माफ करा की. हवं तर त्याच्या बदली मी तुमची माफी मागतो. त्यानं जे काय बी केलं ते मुद्दाम नाही केलं, त्यामुळे तुम्ही त्याच्यावरचा राग विसरून जा. नाही, गोड बोलल्या तर पटाईत हायसच ग. आता रंगरावला वडिलांसारखं मानतेस, पण तसं जर बोलण्यातून वागण्यातून आलं तर त्यालाही बरं वाटेल नाही का? अहो आता म्या काय केलं? तेच की, काय केलंच नाही हाच तर प्रॉब्लेम आहे. हे आत्या, काय बोलायलीस तू? खरं तेच बोलाले म्या. त्याचाच तर रंगरावला त्रास व्हायलाय. होय ग अंबिके, तुला जर राघव आवडतच नव्हता तर कशाला केलंस त्याच्याशी लगीन? काय? हे बघ आत्या, असलं काय नाही आहे. असं मग तसं असेल तर यांचा अजून मधुचंद्र का नाही झाला? होय रे राघवा, विचार की तुझ्या बायकोला, हाय का उत्तर? हे बघ राघव, तू तुझ्या बायकोची किती बी बाजू घेतलीस तरी तिचं काय तुझ्यावरती प्रेम नाही. म्हणूनच मधुचंद्र करायला टाळाटाळ कराले आणि माहेरी गेली आणि तिथंच राहिली. त्याच्यासाठीच की. तू तिला ओळखलं नसशील, पण मी तिला चांगलंच ओळखलंय. दिसते तेवढी साधी बोळी नाहीये तुझी बायको. खाली मुंडी आणि पाताळ धुंडी. हो नाही, तुम्हीच तर म्हणाला होता ना ताई की राघव आणि आंबीच्या नात्याला सुरुवात करायसाठी ह्या 2 रात्री अशुभ आहेत म्हणून. मग आता तुम्हीच काय? मी काय म्हणतो, काल काय होतं, उद्या काय होणार आहे हे सगळं आता जाऊ दे. आज सगळं शुभ घडा लागले ना. हा, आणि राग्या, ही जी काय अशुभ वेळ होती ती बी आता टळून गेली असेल. काय कसं नाही? वय मला वाटतंय आता तू आणि आंबी एकत्र यायला अडचण नसावी. मी असं करतो, मी पुण्यांदाच खोली सजवतो. चला, तयारी करायला पाहिजे. नाही रंगराव, खरं म्हणजे आता वेगळी तयारी करायची काही गरज नाही. तू असं का बोलायलास विश्वनाथ? म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला? म्हणजे त्यांच्या जीवनाची सुरुवात काल झालीये. म्हणजे त्या दोघांनी खऱ्या अर्थानं नवरा बायको म्हणून संसाराला काल रात्री सुरुवात केली. काय? अंबू, हे खरं आहे? अहो 100%. काय राघव आणि अंबूला एकत्र येण्यासाठी इथे लयच मोठा अडसर होता ना, म्हणून काल रात्रीच त्यांचा हनीमून नीट साजरा व्हावा अशी जय्यत तयारी केली होती आम्ही. अंबू, मला तू एकदा सांग, ही सगळी जे काय म्हणा लागले ते खरं आहे? तू सांगितलंस की पटेल मला सांग की हे खरं आहे? मला माहिती आहे तुला हे समज कळल्यावर त्रास झालाय, पण माझ्यासाठी तुला हे समज कळणं खूप गरजेचं होतं. नाही पण बरं झालं सांगितलंस ते. मला कळलं तरी तुझं प्रेम नाही माझ्यावर. पण आज मी तुला एक वचन देतो अंबिका,
जोपर्यंत मी तुझ्या प्रेमाच्या लायक बनत नाही तोपर्यंत आपण बाकी समध्यांसाठी नवरा बायको असू, पण आपल्यात तसं नातं नसत. अगं बोल की. अगं रंगराव तुला काहीतरी विचारायलाय, उत्तर दे की. आत्या, बोलला मध्ये बोलला का? तुझ्या बायकोला तोंड नाही? काल कशी घडा 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 बोलत होती मला. आता काही तोंड शिवलंय तिचं? विचार की तिला. होय ग, काल तुमचा मधुचंद्र पार पडला का नाही? कसं आहे आत्या, तुला जरी लाज लज्जा शरम काही नसली तरी अंबिकेला हे समज कळते. या गोष्टी सासऱ्यांसमोर बोलायच्या नसतात हे समज समजते तिला. आणि या गोष्टी मी बोलू शकतो नानांबरोबर. काय नाना? तर काय, बरं काय तू सांग मला, खरं आहे? हो म्हणजे काय नाना, 100% एकदम. आमच्या नात्याला एक नवीन सुरुवात झाली. कालची रात्र मी कधीच नाही विसरणार. पण या अंबिकाच्या तोंडाकडे बघून तरी वाटत नाही एक शब्द बी तोंडातून फुटला नाही. आत कशी पळाली बघा की. अहो लाजली ती. संस्कारच आहेत तिच्यावर तसे. अहो मातोश्री, संस्काराच्या गोष्टी कुणाला सांगायला लागलाय तुम्ही? हं? हिला काय त्याबद्दल माहिती असेल असं वाटते तुम्हाला? हं? रंगराव येतो. हा? तब्येत सांभाळ. चला सरस्वती ताई, आता लय उशीर झाला, निघतो आम्ही. हा अहो जीवन गेला असता. नग आता आऊ वाट बघत असतील ना. येतो. येतो. हा? चला येते. सोने, तुझं ऐकून जर मी आता रग्याला नाही तर आंबीला काहीतरी बोललो असतो का नाही, तर स्वतःच्या हातानं स्वतःच्या घराला चूड लावल्यागत झालं असतं. झक मारली आणि तुझं ऐकलं असं झालंय मला. अरे पण दादा, रग्या म्हणतोय ते बरोबर आहे. तुझं तोंड मिटलेलं असेल तरच बरं आहे. नशीब चांगलं माझं म्हणून मी विषय ताणला नाही, नाहीतर साध्या भोळ्या सोन्यासारख्या सोन्याशी वाईट वागलो असतो. पाप लागला असता मला. मारी. अंबिका, आपल्याकडे दुसरा काही पर्याय होता का? अरे वय, पण नानांबरोबर असं खोटं बोलायला नको हवं होतं आपण. हे बघ अंबिका, आपल्यात जे ठरलंय ते आपल्यातच असू दे की. सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगत बसायची काय गरज नाही. आणि काय खोटं बोललो आपण? नवरा बायको म्हणून आपलं नातं काल रात्री एक पाऊल पुढे गेलंच की. आपल्यात चांगली मैत्री झाली. हा, आपण मनाने एकत्र आलो, तेवढं पुरेसं आहे मला. अरे वय, पण आपण असं खोटं कधीपर्यंत बोलणार? आपल्या नात्याची पाळमुळं घट्ट होईपर्यंत. तोपर्यंत आपण असंच वागायचं. जोवर आपलं नातं घट्ट होत नाही, एकदा का आपलं नातं घट्ट झालं की मग काहीच प्रश्न येत नाही. आणि आपल्या खोटं बोलण्यानं जर कुणाच्या चेहऱ्यावर आनंद येत असेल तर काय वाईट आहे? हे काय ऐकलं मी आता? रग्याने आंबी माझ्याबरोबर खोटं बोलले. म्हणजे सुनंदा बोलत होती तेच खरं होतं. अंबिकेनं काल रात्री बी राघवला स्वतःपासून लांब ठेवले.
म्हणजे मी ते फक्त म्हणजे ते धूळ साठली होती ना त्यावर म्हणून. असू दे ग. तुला माहितीये आता काय होणार आहे? आता का नाही लवकरच या मुंडवळ्या कुणाच्या तरी डोक्याला बांधल्या जाणार. आणि मग सनई चौघडे वाजणार. आणि मग मंगलाष्टक ऐकू येणार. आणि कुणीतरी माझा हात हातात धरून या घरात गृहप्रवेश करणार. कोण? अगं, कोण काय? तूच, उर्मिला.